तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याचा जो काही वाटप आहे तो खूप जास्त रखडलेला आहे. शासनाकडून अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही की हा वाटप थांबला आहे की सुरू आहे किंवा संपला आहे. तर बघा, या वाटपामध्ये जे आहे ते भरपूर मोठा गोंधळ झालेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही. त्या बहिणींची आधीपासून केवायसी बरोबर होती. काही बहिणींनी केवायसीची दुरुस्ती सुद्धा केली होती. काही बहिणींना फेब्रुवारी महिन्यापर्यंत रेग्युलर पैसे सुरू होते. पण अचानकच काय झालेलं आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता थांबल्यामुळे खूप जास्त गोंधळ आणि त्या बहिणींना जे आहे ते टेन्शन आता आलेलं आहे. नेमकं आमचे पैसे कशामुळे बंद केले? नेमकं आमचे पैसे कशामुळे बंद केले? आपण कालचा दिवस वाट पाहिला. आपण आजचा दिवस सुद्धा वाट पाहणार आहे की आज वाटप होतो का? आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतात का? आणि आज जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाही तर वितरण संपलेलं आहे असं आपल्याला समजून घ्यावं लागेल. पण बघा, आता जे काही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेले आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तर त्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. मग अपात्र करण्यामागचं रिझन काय असणार आहे? शेवट फायनल रिझन असणार आहे फक्त केवायसी, केवायसी आणि केवायसी. मग आता केवायसी यामध्ये बघा 3 कॅटेगरीच्या बहिणी आहे. आता आधीपासूनच ज्यांचे पैसे बंद होते तर त्यांनी केवायसी केली नव्हती. ज्यांचे पैसे आधीपासूनच नोव्हेंबर पासून बंद झाले होते त्यांनी केवायसी केलेलीच नव्हती. तर या बहिणी खूप मोठ्या संख्येत आहे. त्यानंतर केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले आणि केवायसी दुरुस्ती करण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. यामध्ये सुद्धा भरपूर बहिणी आहेत. त्यानंतर आता बघा, मार्च आणि एप्रिल महिन्यापासून सुद्धा अचानकच या बहिणींचे पैसे बंद झालेले आहे. हा आकडा सुद्धा खूप मोठा आहे. आणि या बहिणींचे पैसे कशामुळे बंद केले? हे वरचे 2 तर रिझन आपल्याला समजलं की केवायसी न केले किंवा केवायसी चुकल्यामुळे बंद झाले. पण फेब्रुवारी महिन्यापर्यंत ज्यांचे हप्ते सुरू होते, मग चौकशी सुद्धा झाली होती. चौकशी तर या वरच्या बहिणींसोबतच झाली असेल. मग चौकशी झाली असून सुद्धा या बहिणींचे पैसे का बंद केले? शासनाने समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे. त्यामागे रिझन काय होतं की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये बहिणींचे पैसे पाठवलेले नाही. मग केवायसीचाच जर रिझन असेल, जर त्यांची केवायसी चुकली असेल किंवा केवायसी मध्ये काही त्रुटी असेल किंवा मग रिझन जे काही व्हॅलिड रिझन आहे ते तुम्ही सांगा ना. ते तुम्ही अपडेट द्या, लाडक्या बहिणींना मेसेज पाठवा किंवा मग महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी फेसबुक पेजवर काहीतरी अपडेट द्यावी किंवा वेबसाईटवर त्यांना सांगा की तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही चेक करा की या कारणामुळे तुमचे पैसे बंद झालेले आहे. नेमकं लाडक्या बहिणींना अंधारात ठेवणार, लाडक्या बहिणींना किती दिवस अंधारात ठेवणार? की कारण तरी स्पष्ट झालं पाहिजे की त्यांचे पैसे कशामुळे बंद झालेले आहे. केवायसी मुळे बंद झाले, केवायसीच्या चुकीमुळे बंद झाले किंवा मग अपात्रतेच्या अटीमुळे त्या बहिणींचे पैसे बंद केले. शासनाने समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि कारण सांगायला पाहिजे की पैसे का पाठवलेले नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की मुख्य रिझन आहे यामागे केवायसी. केवायसी पासूनच, जेव्हापासून केवायसी सुरू झाले तेव्हापासूनच प्रचंड लाडक्या बहिणींचे पैसे बंद होण्यासाठी सुरुवात झाली. शासनाला आता एकच फायनल विनंती आहे, जेवढ्या काही लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहे, जेवढ्या काही लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहे त्या बहिणींचा आधार क्रमांक एकदा केवायसी मध्ये ऍक्टिव्हेट करावा आणि त्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी द्यावी. पुन्हा एकदा त्या बहिणींना केवायसी करण्याची संधी द्यावी. त्या बहिणींचा आधार क्रमांक एकदा केवायसी मध्ये ऍक्टिव्हेट करून परत एकदा त्या बहिणींची केवायसीची चौकशी करा. मग ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र असतील त्या बहिणींना पात्र ठेवा, ज्या बहिणी अपात्र असतील त्या बहिणींना अपात्र करा. कारण या केवायसी मध्ये काही बहिणींनी 2दा 3दा केवायसी केली, मग दुसऱ्या केवायसी मध्ये त्यांची पहिली केवायसी डिलीट झाली, तर दुसरी केवायसी मध्ये ओटीपी आला नाही, त्यामुळे ती केवायसी सुद्धा त्यांची सबमिट झालेली नाही. यामध्ये भरपूर गोंधळ झालेला आहे. काही बहिणींनी चुकीचा ओटीपी टाकला, तर काही बहिणींचा ओटीपी आला नाही, काही बहिणींचा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे शेवटचा उपाय हा आहे लाडक्या बहिणींसाठी की मग केवायसी करण्याची एकदा संधी द्या. चुकली असेल तर दुरुस्ती करण्याची संधी द्या. दुरुस्ती करण्याची सुद्धा संधी देऊ नका. ज्यांचे पैसे बंद झाले त्यांना फ्रेश केवायसी सर्वांसाठी सुरू करा. म्हणजे चौकशीनंतर त्या बहिणींचे हप्ते जे आहे ते सुरू होतील. आणि सोबतच या लाडक्या बहिणींचे पैसे न येण्यामागं कारण काय आहे? पैसे परमनंट बंद झाले का आणि कशामुळे बंद केले? याचं उत्तर शासनाने समोर येऊन द्यायला पाहिजे किंवा आज दिवसभरामध्ये वाटप सुरू करायला पाहिजे. आज वाटप सुरू होतो की नाही आपण वाट पाहणार आहे आणि त्यानंतर मग सर्व मुद्दा आपल्याला समजून येईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.